नमस्कार. 1950च्या दशकामध्ये चिपळूण जवळच्या सावर्डे नावाच्या गावामध्ये शिवराम आणि रघुनाथ असे दोन सख्खे भाऊ आपापली बिऱ्हाड करून राहत होते. मोठा शिवराम हा शाळेमध्ये मास्तरकी करत होता. सावर्ड्याच्या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षकी पेशा पत्करून त्याने आपली उपजीविका सुरू केलेली होती आणि धाकटा रघुनाथ हा त्याच गावामध्ये तलाठ्याचं काम करत होता. शिवराम आणि रघुनाथ या दोघांच्या मध्ये जवळजवळ 2-2.5 वर्षाचं अंतर होतं आणि 1954-55 सालाच्या दरम्यान त्या दोघांनीही आपली 30शी नुकतीच पार केलेली होती. चिपळूण जवळ असलेलं सावर्ड हे तसं खेडेगाव होतं. तिथे मौज मजा किंवा खर्चाची विशेष काही साधनं उपलब्ध नव्हती. 1-2 किराण्याची दुकानं, एक टेलरचं दुकान आणि एक हजामतीचं दुकान म्हणजे आजच्या भाषेमध्ये हेअर कटिंग सलून एवढा जामानिमा त्या सावर्डे गावाचा होता. त्यामुळे चिपळूणवर या सगळ्या गावाची भिस्त होती. कोणतीही मोठी खरेदी करायची झाली तर सावर्ड्यातले सगळे लोक गाडी पकडून चिपळुणामध्ये येत असत. वारंवार या शिवराम आणि रघुनाथाला सुद्धा या चिपळुणाच्या बाजारपेठेमध्ये यावं लागत असे. कधी घरामधल्या काही वाण सामानाच्या वस्तू, काही विशेष खरेदी, कधी कपडा लत्ता यासाठी चिपळूणच्या बाजाराचा रोख या लोकांना धरावा लागत असे. धाकट्या रघुनाथाला मात्र शिवरामापेक्षा जास्त वेळे चिपळूणमध्ये यायला लागत असे. कारण तलाठी म्हणून आठवड्या-पंधरवड्यामध्ये जी काही कागदपत्र त्याच्या अखत्यारीमध्ये तयार होत असत त्याला शेवटची सही किंवा कायदेशीर मान्यता ही चिपळूणच्या मामलेदार कचेरीतून त्याला घ्यावी लागत असे. आणि म्हणून 15-20 दिवसांनी नक्की एकदा आपल्या सायकलवर टांग टाकून कागदपत्रांच्या 2 जाडजूड पिशव्या हँडलला दोन्ही बाजूला लावून हा धाकटा रघुनाथ चिपळूणच्या मामलेदार कचेरीमध्ये येत असे. तसं सगळं या दोघांचं व्यवस्थित चाललेलं होतं. पण एक दिवस या चिपळूणच्या मामलेदारांची बदली झाली आणि तिथे देसाई नावाचे नवीन मामलेदार रुजू झाले. देसाई साहेब हे कडक आहेत, कायद्याला धरून चालणारे आहेत आणि विशेषतः गबाळेपणा त्यांना अजिबात सहन होत नाही. हे 15-20 दिवसामध्ये त्या मामलेदार कचेरीत काम करणाऱ्या लोकांच्या लक्षामध्ये आलं. पण आमच्या सावर्डे गावामध्ये आपलं तलाठ्याचं काम इमाने इतबारे करणाऱ्या रघुनाथाला मात्र याची गंध वार्ता नव्हती. एक दिवस असा 15-20 दिवसांनी जमा झालेली कागदपत्र आता मामलेदार कचेरीत घेऊन जायची म्हणून रघुनाथ नेहमीप्रमाणे सायकलवर टांग टाकून निघाला आणि चिपळूणच्या मामलेदार कचेरीमध्ये आला. तेव्हाच त्याला आपले जुने इनामदार मामलेदार जाऊन आता देसाई नावाचे नवीन मामलेदार आलेले आहेत हे कळलं. थोडा वेळ बाहेरच्या बाकड्यावर बसून नंतर मग मामलेदार साहेबांनी आतमध्ये बोलावल्यावर मोठ्या अदबीने मान वाकवून दोन्ही हात जोडून हा आमचा रघुनाथ तलाठी मामलेदारांच्या समोर उभा राहिला आणि नेहमीप्रमाणे आपल्या पिशवीतून आपली कागदपत्र काढून एक एक करून त्यांच्या समोरच्या टेबलावर मांडायला आमच्या रघुनाथाने सुरुवात केली. रघुनाथाची सगळी कागदपत्र टेबलावर मांडून झाल्यावर रघुनाथांनी जेव्हा वर बघितलं तेव्हा मामलेदारांचे डोळे रागाने भरलेले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर याला खाऊ का गिळू असे भाव आलेले आहेत. हे रघुनाथाला सगळ्यात पहिल्यांदा दिसलं आणि तो चपापून 2 पावलं मागे झाला आणि तसाच उभा राहिला. मामलेदारांनी मग या आमच्या रघुनाथाची बिन पाण्याने म्हणावे अशी करायला सुरुवात केली. माझ्या समोर या असल्या पत्रावळी मांडत जाऊ नका. इथे काही गाव जेवण घातलेलं नाही आहे. हे सगळे वाकडे तिकडे कागद, रंगीबेरंगी कागद, त्याच्यावर तुम्ही जे काही गिचमीड अक्षरात लिहिलेलं आहे ते मलाच काय पण उद्या ब्रह्मदेवाला सुद्धा वाचता येणार नाही. आणि म्हणून कायदेशीर प्रक्रिया काय ती जाणून घ्या आणि तसं काम करून माझ्याकडे समोर या. असं धाड 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 मामलेदार आमच्या
रघुनाथाला बोलले. रघुनाथाला काय झालंय ते कळेना, पण त्याला एवढी समज नक्की होती की आपण आणलेलं काम हे मामलेदार साहेबांना काही पसंत पडलेलं नाही, आणि म्हणून त्याने जी सरकार असं तोंडात पुटपुटल्यासारखं बोलून आपणच पसरलेली ती सगळी कागदपत्र आपणच जमा केलं, त्याचा एक गठ्ठा बांधलं, पिशवीत टाकलं आणि परत एकदा वाकून नमस्कार करत अजीजी तोंडावरती आणून मागे मागे सरकत हा रघुनाथ मामलेदारांच्या त्या कचेरीतून बाहेर पडला. बाहेर आल्यानंतर मग तिथल्या हेड क्लार्क म्हणजे भाऊसाहेबांना या आमच्या रघुनाथांनी विचारलं की बाबा मी नेहमीसारखे सगळे कागद तयार करून आणले, पण आज काही या मामलेदारांना पसंत पडले नाहीत आणि जे काही ते मला बडाबडा बोलले त्यातलं ओ म्हणता ठो माझ्या काही लक्षामध्ये आलेलं नाही. मग हेड क्लार्कांनी सांगितलं की हे नवीन आलेले मामलेदार अगदी ठाशीव आणि रेखीव पद्धतीचं काम असेल तरच ते मान्य करतात. आत्तापर्यंत जे चालू होतं तसं काम याच्या पुढे बाबा चालणार नाही. आता हे रेखीव आणि ठाशीव काम म्हणजे काय हे मात्र त्या हेड क्लार्क म्हणजे भाऊसाहेबांना आमच्या रघुनाथ तलाठ्याला काही नीट समजावून सांगता येईना. मग गोलगोल बोलल्यानंतर शेवटी हेड क्लार्कांचा जो असिस्टंट होता तो आमच्या रघुनाथाला म्हणाला की तलाठी म्हणजे तात्या, तुम्ही आता असं करा की चिपळुणातल्या कुठच्या तरी एका वकिलाला गाठा. कदाचित या भाऊसाहेबांना जसं पाहिजे आणि मामलेदार साहेबांना जसं पसंत पडेल असं काम तुम्हाला कसं करायचं हे बाबा एखादा वकीलच सांगू शकेल, कारण आम्हाला सुद्धा या साहेबांचा 15-20 दिवसामध्ये 5-10 वेळेला असाच प्रसाद मिळालेला आहे. त्यामुळे तुम्ही काही आमच्याबरोबर चर्चा करण्यामध्ये वेळ घालवू नका, तुम्ही एक वकील गाठा. चिपळुणामध्ये त्यावेळेला आप्पा चितळे म्हणजे विनायक चितळे नावाचे एक प्रख्यात वकील होते. त्यांचं वय 50च्या थोडं पुढे सरकलेलं होतं. स्वच्छ गोरा वर्ण, 5.5 फुटाची उंची, घारे डोळे आणि बघता बघता आपल्या गोड वाणीने दुसऱ्याला वश करण्यामध्ये आणि त्याचबरोबर आपल्या समोरच्या अशिलाला त्याच्या फायद्याच्या दृष्टीने योग्य तो सल्ला देण्यामध्ये हे आमचे आप्पा चितळे अतिशय वाकबगार होते. आता आप्पा चितळ्यांकडे संध्याकाळी 6-6:30च्या सुमारास आमचा हा तलाठी रघुनाथ पोहोचला. आता तलाठ्याला आपल्याकडे आलेलं बघून नेहमीप्रमाणे हा अशील आहे, यांच्या भावाभावांच्या जमिनीच्या भानगडी असतील, कोणी कोणावर कज्जे केलेले असतील आणि मग कंटाळून आता हा रघुनाथ आपल्याकडे आलेला असेल अशा एकंदर आविर्भावामध्ये किंवा विचाराने आप्पा चितळ्याने आधी या रघुनाथाला फैलावर घेतला की बाबा तुझं काय काम आहे आणि तुला किती फी परवडणार आहे ते मला सांग. उगाच वायफळ चर्चा करायला आणि वाया दळवडायला माझ्याकडे काही वेळ नाहीये. सकाळी मामलेदारांनी झाड झाडला होता. संध्याकाळी आप्पा चितळेने अशी फैर झाडल्यावर आजचा आपला दिवस काही खरा नाही असं कुठेतरी या रघुनाथाला वाटलं. पण आता आपण आलोच आहोत, ते काम केल्याशिवाय जाणं काही योग्य नाही असं म्हणून मग त्याने सकाळी मामलेदार कचेरीत झालेला सगळा प्रकार आप्पा चितळ्यांच्या कानावर घातला. जसं जसं आप्पा चितळे हे सगळं ऐकत होते तसं तसं मगाशी रागाने उडणाऱ्या त्यांच्या शिरा हळूहळू शांत होत गेल्या आणि मग एक मिस्किल असे भाव आप्पा चितळ्यांच्या चेहऱ्यावर दिसायला लागले. आणि ते भाव बघितल्यानंतर आता आपल्याला समजुतीच्या 4 गोष्टी ऐकायला मिळतील असं आमच्या रघुनाथाला कुठेतरी वाटायला लागलं. आप्पा चितळ्याने मग सांगितलं की बाबा हे बघ, मागचे मामलेदार इनामदार होते, ते कुणाचंही कुठचंही काम नुसतं कायद्याला धरून असेल तर ते चालवून घेत असत, पण हे देसाई नवीन मामलेदार आलेले आहेत, त्यांना बाबा सगळं काम रकान्यामध्ये लागतं.
आता सकाळी भाऊसाहेबांनी सांगितलं होतं की ठाशीव आणि रेखीव लागतं. आत्ता आप्पा चितळे सांगतायत की सगळं यांना रकान्यात लागतं. म्हणजे नक्की काय लागतं असे अनेकानेक प्रश्न रघुनाथाच्या मनामध्ये सैरभैर रघुनाथाला करायला लागले. मग आप्पा चितळे म्हणाले की रघुनाथा घाबरू नको, माझ्याकडे जर सरकारी 2-4 कागद किंवा नमुना दस्त असतील तर मी तुला काढून देतो. कधीतरी कोर्टाच्या किंवा मामलेदारांच्या कचेरीत जाऊन मी ते कागदपत्र आपल्या संग्रही असावेत म्हणून आणून ठेवत असतो. असं म्हणून आपल्या मागच्या कपाटामध्ये आप्पा चितळ्यांनी थोडा वेळ धुंडाळलं आणि मग अगदी चांगले छापील रकाने काढलेले वर खाली महाराष्ट्र शासनाची मुद्रा असलेले असे 5-50 कागद या आमच्या आप्पा चितळ्यांनी काढून रघुनाथाच्या समोर टाकले. मग रघुनाथानं सगळे रकाने समजावून दिले. त्यांनी सांगितलं की बाबा, आत्ता तू एखादी कहाणी किंवा कथा लिहिल्यासारखं खाली लिहित असत. शेतकऱ्याचं नाव, त्याची जमीन, खरीप, त्याची गायरान आहे का स्वतःची जमीन आहे. पण आता सरकारने या गोष्टीसाठी एक रकाना म्हणजे कॉलम ठेवलेला आहे आणि एका अर्थाने तुझं काम कमी झालेलं आहे. तुला फक्त त्याच्यामध्ये नावं आणि आकडे मात्र व्यवस्थित भरायचे. पुढचा अर्धा पाऊण तास मग आप्पा चितळे वकील या आमच्या रघुनाथ तलाठ्याला प्रत्येक दस्त म्हणजे प्रत्येक अर्ज नमुना हा कसा कसा भरायचा हे समजावून सांगत होते. एवढं झाल्यानंतर तुला सगळं समजलं असेल तेव्हा आता घरी जाऊन शांतपणे या जो काही तू वाकड्या तिकड्या पत्रावळीसारख्या कागदावर लिहिलंय ते या रकान्यामध्ये व्यवस्थित लिहून आण. तुझं झाल्यावर परत एकदा मला येऊन ते सगळं दाखव आणि मग तू बेलाशकपणे पुन्हा एकदा देसाई मामलेदारांच्या समोर उभं राहायला जा. असं देसाई मामलेदारांबद्दल थोडेसा आदर असणाऱ्या आप्पा चितळ्याने रघुनाथ तलाठ्याला सांगितलं. एवढं होईपर्यंत रात्रीचे 8-8:30 वाजले होते. आपल्या सायकलवर टांग टाकून पण खुश आज काहीतरी आपल्याला नवीन शिकायला मिळालं या बेहोशीमध्ये 10 मैल सायकल मारत आमचा रघुनाथ तलाठी चिपळुणापासून सावर्ड्यापर्यंत आपल्या घरी आला. दुसऱ्या दिवशी त्याने आप्पा चितळ्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळे रकाने भरले आणि खरोखरच आप्पा म्हणाले त्याप्रमाणे हे काम पहिल्यापेक्षा खूपच सुटसुटीत झालेलं आहे असं कुठेतरी त्याला वाटलं. 2-3 दिवसांनी सगळं काम झाल्यावर मग हे त्याने परत नवीन जे दस्त बनवलेले होते ते दस्त घेऊन पुन्हा चिपळूण गाठलं आणि जाताना आप्पा चितळ्यांसाठी आपल्या घराच्या समोर असणाऱ्या शेवग्याच्या झाडाच्या भाराभर अशा शेंगा घेऊन तो आप्पा चितळ्यांकडे दाखल झाला. 9-9:15 वाजता आप्पा चितळे आपलं सकाळचं सगळं आणि उरकून बैठकीच्या खोलीमध्ये येऊन बसलेले होते. समोर आमचा रघुनाथ तलाठी हजर झाला. त्याची एकंदर चर्या बघून याला काम समजलेलं असावं असं आप्पा चितळ्यांना जाणवलं. आप्पा चितळ्यांनी त्याच्याकडचं बाड घेतलं आणि एकंदर सगळं व्यवस्थित भरलेलं बघून मग आप्पा सुद्धा खुश झाले की आपण 2 दिवसापूर्वी जी या तलाठ्यावर मेहनत घेतली त्याचा पुरेपूर फायदा किंवा उपयोग या तलाठ्याला झालेला आहे. त्याच्यानंतर मग शिवरामाला म्हणजे गावामध्ये मास्तरकी करणाऱ्या आपल्या भावाला घेऊन 1-2दा त्याने चिपळुणामध्ये मुद्दाम येऊन या आप्पा चितळ्यांची वकिलांची भेट घेतली होती. दोघेही भाऊ निरालस आहेत. त्यांना वाकडं तिकडं वागता येणार नाही. जे आहे ते मनातलं बोलून मोकळं होतात. हा त्यांचा स्वभाव आप्पा चितळ्यांनी जाणला आणि मग या दोघांचे म्हणजे शिवराम रघुनाथ आणि आप्पा चितळ्यांचे एक घनिष्ठ असे संबंध सुरू व्हायला तिथूनच सुरुवात झाली आणि पुढच्या 2.5-3 वर्षामध्ये मग कुटुंबातल्या एखाद्या माणसासारखा आदर सत्कार किंवा वागणूक या शिवराम आणि रघुनाथाला आप्पा चितळ्यांकडून मिळायला सुरुवात झाली.
आप्पा चितळ्यांच्या मुलीच्या लग्नामध्ये मग शिवराम आणि आमच्या रघुनाथाने ढोर मेहनत म्हणावी अशी मेहनत केली. एकदा शिवरामाची आई अत्यवस्थ फार आजारी असताना आप्पा स्पेशल गाडी करून चिपळुणातून निघून सावर्ड्याला या शिवरामाच्या घरी त्याच्या आईला बघायला गेले होते. आणि केवळ सावर्ड नव्हे तर आसुर्ड सावर्ड या सगळ्या पंचक्रोशीमध्ये आप्पा चितळे शिवरामाकडे आले ही मोठी बाब पुढची 15-20 दिवस चर्चिली जात होती. आता आप्पा जेव्हा केव्हा वेळ असे आणि रघुनाथ त्यांना भेटायला जात असे तेव्हा मन मोकळ्या अशा गप्पा मारत शिवरामाची मास्तरकी, रघुनाथाचं तलाठ्याचं काम आणि आप्पा चितळ्यांचा वकिली व्यवसाय ही तिन्ही क्षेत्र एकमेकांपासून फार दूर असल्यामुळे आणि या तिघांच्याही गाठी आपापल्या क्षेत्रातले म्हणून काही खास अनुभव असल्यामुळे या तिघांच्या गप्पा एकदा सुरुवात झाली तर तास 2 तास सहज रंगत असत. हळूहळू आप्पांची अशी जवळीक निर्माण झाल्यावर शिवराम आणि रघुनाथाच्या मनामध्ये एकाच गोष्टीबद्दल कुतूहल निर्माण व्हायला लागलं आणि हे आप्पांना विचारावं का नाही याच्यामध्ये जवळजवळ वर्षभर निघून गेलं. आप्पांच्या हातामध्ये उजव्या हातामध्ये तेव्हा 2 लखलखीत सोन्याच्या अंगठ्या होत्या आणि त्या अंगठ्यामुळे आप्पांचा रुबाब अगदी द्विगुणित नाही तर शतगुणित होतो असं या शिवराम आणि रघुनाथाला राहून राहून वाटत होतं. आणि आत्तापर्यंत केवळ लांबून बघितलेल्या आप्पांच्या हातातल्या त्या अंगठ्या आपल्याला जरा जवळून निरखून बघता येतील का? आप्पांना आपण शब्द टाकला तर ते मान्य करतील की रागवतील? या दुग्ध्यामध्ये हे दोघे भाऊ वर्षभर पडलेले होते. एक दिवस मग संधी साधून गप्पांचा असाच फड रंगलेला असताना आप्पांना त्यांच्या अंगठ्याबद्दल विचारावं असं शिवरामाच्या मनामध्ये आलं. आणि मग त्याने आपल्या अंगातलं सगळं त्राण आणि बळ एकत्र करून आज या गोष्टीचा फैसला करूनच टाकायचा असं ठरवून मूडमध्ये असलेल्या आप्पांना आपल्या मनात इतकी वर्ष घोळणारा प्रश्न धाडकन विचारून टाकला. चाचरत शिवरामाने आप्पांना विचारलं की आप्पा, आम्हाला एक प्रश्न पडलेला आहे की तुमच्या हातामध्ये या ज्या 2 अंगठ्या आहेत आणि त्या तुम्हाला शोभून दिसतात, पण या अंगठ्या कशा आहेत त्या आम्हाला जरा बघायचं होतं हो. आप्पांनी हे ऐकल्याबरोबर आपल्या उजव्या हातातल्या 2 अंगठ्या डाव्या हाताने काढल्या आणि आपल्या समोरच्या टेबलावर ठेवून दिल्या. आप्पा इतका पटकन प्रतिसाद देतील असं समोर बसलेल्या रघुनाथाला किंवा शिवरामाला वाटलं नव्हतं. मग हळूहळू त्याने बारकाईने त्या अंगठ्यांचं निरीक्षण करायला सुरुवात केली. ते नुसतं निरीक्षण करताहेत आणि यांच्या मनामध्ये या अंगठ्या हाताळून किंवा हातात घेऊन बघायचंय हे समोरच्या आप्पा चितळ्यांना जाणवलं होतं. आणि म्हणून मग त्यांनी टेबलावर ठेवलेल्या त्या 2 अंगठ्या स्वतःच्या हाताने उचलून शिवरामाच्या हातात ठेवल्या आणि आता या शांतपणे तुला जशा बघायच्या तशा बघ असा एक इशारा केला. आप्पांचा हा इशारा झाल्यावर शिवराम आणि रघुनाथ दोघेही हरखून गेले. त्यांनी उलट सुलट करून त्या अंगठ्या बघितल्या आणि एखाद्या लहान मुलाने एखाद्या नवीन खेळण्याकडे बघावं अशा प्रकारे ते बराच वेळ त्या अंगठ्यांची बघत खेळत उलट्या सुलट्या करत होते. त्यांचं ते बघणं झाल्यावर मोठ्या समाधानाने मग रघुनाथाने त्या अंगठ्या या आमच्या आप्पा चितळ्यांना परत दिल्या. आप्पा चितळे त्या दिवशी भलतेच मूडमध्ये आलेले होते. त्याने आपल्या अंगठ्या परत आपल्या बोटामध्ये घालताना त्या अंगठ्यांची एक कहाणी सांगायला सुरुवात केली. मग ते म्हणाले की ही बाबा
या पहिल्या बोटात घातलेली गुरुची अंगठी आहे असं म्हणतात. याच्यामध्ये हा जो पिवळा खडा आहे त्याला पुष्कराज खडा असं म्हणतात. माझ्या आजोबाने जवळजवळ 30-35 वर्षापूर्वी बक्कळ 200 रुपये मोजून हा खडा म्हणजे पुष्कराज घेतला होता आणि नंतर मग चिपळुणातल्या सोनाराकडून त्याला साजेशी अशी सोन्याची अंगठी बनवून घेतली. त्याच्यानंतर लहानपणी मी खूपच रागीट होतो. मग वकिली व्यवसायामध्ये हा राग चालणार नाही हे माझ्या आजोबांच्या लक्षात आल्यावर मग एक दिवस त्यांनी ही अंगठी गुरुपुष्यामृत बघून मला घालायला दिली आणि तेव्हापासूनच शिवरामा खरं सांगतो माझा राग खूपच शांत झाला आहे. आणि मग दुसऱ्या अंगठीची कथा सांगताना ते म्हणाले की बाबा वकिलीमध्ये थोडासा पैसा मिळाल्यावर मी एकदा मुंबईला गेलेले असताना मुंबईच्या वकिलांकडे धनिकांकडे मी जेव्हा फिरून आलो तेव्हा त्या प्रत्येकाच्या हातामध्ये हिऱ्याची अंगठी असल्याचं मला दिसलं. मलाही त्यावेळेला वाटायला लागलं की आपण सुद्धा हिऱ्याची अंगठी घालावी आणि म्हणून मुंबईमध्येच एक चांगला जोहारी गाठून मी हिरा खरेदी केला. चिपळुणात येऊन मग त्याची इथल्या सोनाराकडनं मला साजेशी अशी अंगठी बनवून घेतली. या सगळ्या कहाण्या किंवा हा सगळा इतिहास ऐकून समोर बसलेले रघुनाथ आणि शिवराम स्तब्ध बसलेले होते. मग त्यांच्याकडचं कुतूहल पुरेसं शमलेलं आहे हे निश्चित झाल्यावर आप्पा चितळे म्हणाले की अरे या अंगठ्या म्हणजे काही फार मोठी गोष्ट नाही. एक दिवस तुम्ही दोघं सुद्धा या अंगठ्या घालाल. थोड्या वेळाने मग आप्पांचा निरोप घेऊन शिवराम आणि रघुनाथ निघाले. सायकली चालवत असताना रस्ता दामटत असताना त्यांच्या दोघांच्या मनामध्ये एकच विचार येत होता की आप्पांनी आपल्या मनामध्ये बरेच दिवस असलेला प्रश्न आज सुंदर रीतीने सुंदर उत्तर देऊन निकालात काढलेला आहे. आणि आप्पा आपल्याला म्हणाले की या अंगठ्या तुम्ही सुद्धा एक दिवस घालाल. या प्रश्नाशी किंवा आप्पांच्या या वचनाशी किंवा म्हणण्याशी मात्र रघुनाथ आणि शिवराम दोघंही अडखळले ठेचकाळले मनातल्या मनात. कारण त्यांना माहीत होतं की 25 आणि 27 रुपये पगार असणारे आपण दोघे जण आयुष्यात या अशा अंगठ्या आपल्या हातात कधी घातल्या जातील हे स्वप्नात सुद्धा बघणं म्हणजे तसं फार दुष्कर्म किंवा पापच आहे. शिवराम आणि रघुनाथ घरी आले. त्याच्यानंतर दोघे आपापल्या कामाला लागले. चिपळूणला जाऊन वेळ मिळेल तेव्हा आप्पा चितळ्यांकडे बसून गप्पा मारण्याचं त्यांचं जे आन्निक होतं ते तसंच सुरू होतं. ह्या घटना घडल्यानंतर 3-4 वर्ष हा म्हणता निघून गेली. 1 वर्ष गणपती बसले, पितृपंधरवडा गेला, नवरात्र गेली, दसरा गेला आणि त्या दिवशी म्हणजे दसरा गेल्यानंतर 4 दिवसांनी नेमकं एक दिवस आपल्या घरी अंथरुणावर पाठ टाकलेल्या शिवरामाला काही झोप लागेना. या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून या कुशीवर असं तळमळ करत तो अर्धा पाऊण तास निद्रा देवीची आराधना करत तळमळत पडलेला होता. मध्येच मग शिवरामाच्या आजीने कधीतरी सांगितलं होतं की झोप नाही लागली तर साखर पाणी प्यावं. त्याने तशाच अंधारामध्ये जाऊन कुडबुड करून साखर पाणी पिऊन आला तरीही झोपेचं काही नाव लागेना. त्याला खरं तर एकदा अंथरुणावर पडल्यानंतर 3-4-5 तासांनी सकाळी एकदम जाग येत असे आणि रात्री इकडची दुनिया तिकडे झाली तरी मला बुवा काही पत्ता लागणार नाही असं शिवरामाचं आपल्या स्वतःच्या झोपेबद्दल एक गणित किंवा मत होतं. त्या रात्री मात्र त्याला डोळा लागल्यासारखं वाटे आणि अर्ध्या पाऊण तासांनी तो दचकून जागा होई. परत 15-20 मिनिटं झोपेची आराधना करे, परत 15-20 मिनिटांनी डोळा लागल्यासारखा वाटे, पण अर्ध्या पाऊण तासांनी दचकून तो जागा होई. असं सगळं
सकाळी म्हणजे मध्यरात्रीनंतर 2-2:30 वाजेपर्यंत चाललं आणि त्याला कुठेतरी आजपर्यंत असं कधीही झालेलं नाही हे लक्षात आल्यानंतर अस्वस्थ वाटायला लागलं. आणि मग त्याने रात्रीच्या रात्री कपडे चढवले, आपली सायकल काढली आणि सायकलवर टांग टाकून तो सरळ आपल्या धाकट्या भावाकडे रघुनाथाकडे गेला. आता आतली माणसं झोपलेली असतील, त्यांची झोपमोड करायला आपण आलेलो आहोत हे खरं म्हणजे चुकीचं आहे. पण शिवरामाने एक ठरवलं होतं की रघुनाथाला ही गोष्ट सांगितल्याशिवाय आपल्याला आज काही चैन पडणार नाही. आणि तसं घरामध्ये अंथरुणावर लोळत पडण्यापेक्षा या रघुनाथाकडे आपण जावं असं म्हणून हलके दाराची कडी बाहेरच्या शिवरामाने वाजवली आणि फटकन दार उघडलं गेलं. जणू काही त्याची वाटच बघत असावा असं रघुनाथ आतमध्ये उभा होता. त्याने पटकन कडी उघडले आणि बाहेरच्या शिवरामाला बघून तो स्तिमित झाला आणि इतक्या पटकन दार उघडण्याला आलेल्या रघुनाथाला पाहून शिवरामाची सुद्धा तीच अवस्था झाली होती. दोघं एकमेकांकडे विचित्र थिजल्या नजरेने टकामका बघत होते. तेवढ्यात शिवराम आतमध्ये उभा असलेल्या रघुनाथाला म्हणाला की रघुनाथा, मला काही आज झोप येत नाहीये आणि सारखे झोपेमध्ये धक्के बसतायत. ते ऐकल्यावर त्याचं बोलणं पूर्ण व्हायच्या आत रघुनाथ म्हणाला की अरे, तुला आप्पा चितळे दिसतायत का? आप्पा चितळे दिसतायत का? हे रघुनाथाने शिवरामाला विचारल्याबरोबर शिवरामाला सगळं लख्ख आठवलं की खरोखरच जेव्हा जेव्हा आपल्याला फटकन जाग येत होती तेव्हा आप्पा चितळ्यांचा काहीतरी विषय आपल्या डोक्यामध्ये होता हे त्याला आठवलं. शिवरामाने सांगितलं, अरे हो, मला आप्पा चितळ्यांचाच विषय सारखा दाटून येतोय, तुला कसं कळलं? रघुनाथ म्हणाला, अरे गेले 2.5-3 तास मी सुद्धा झोपायचा प्रयत्न करतोय, पण सारखे आप्पा दिसल्यासारखं वाटतं, आप्पा बोलल्यासारखं वाटतं. आता मग आतमध्ये शिवरामाला घेऊन पडवीमध्ये बसून या रघुनाथाने आणि शिवरामाने 5-10 मिनिटं कुजबूज करत त्याच्यावरती थोडीशी चर्चा केली. आणि ही चर्चा संपता दोघांनी एक निर्णय घेऊन टाकला. रघुनाथ आतमध्ये जाऊन कपडे बदलून आला. दोघांनी आपल्या सायकलवर टांग टाकले आणि रात्री 3 वाजता अंधारामध्ये सावर्ड्याहून चिपळूणच्या दिशेने यांनी आपल्या सायकली दामटायला सुरुवात केली. आपण हे करतोय ते योग्य की अयोग्य हा विचारही त्यांच्या मनाला शिवत नव्हता. 4च्या सुमारास पहाटे हे दोघे जण आप्पांच्या भल्या मोठ्या चिंच नाक्यावर असणाऱ्या घराच्या बाहेर आले आणि आता आपण आलोच आहोत तर आप्पांची भेट घेतल्याशिवाय काही परत जायचं नाही हे ठरवून त्याने दाराची जी कडी होती ती काढायला सुरुवात केली. ती कडीचा कर 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 असा आवाज यायला लागला आणि त्या सकाळी 4:30-4च्या सुमारास निवांत असणाऱ्या चिपळूण गावामध्ये आजूबाजूला तो आवाज घुमायला लागला. बाहेरच्या म्हणजे आपल्या अंगणातल्या जो दरवाजा आहे त्याच्या दरवाजाच्या कडीला कधी तेल घालायचं नाही असा आप्पांचा एक शिरस्ता होता. कारण ती कडी उघडून जर चोर आतमध्ये येत असतील तर त्या कडीचा आवाज होऊन आतल्या माणसांना त्याची खबर लागली पाहिजे. ती कडी जर तेल घालून अगदी गुळगुळीत केली तर चोराला कडीचा आवाज न करता आतमध्ये शिरता येईल अशी आप्पांची धारणा होती. आणि शिवराम आणि रघुनाथाला या कडीला तेल का घातलेलं नाही हे आप्पाने गप्पांच्या ओघामध्ये 2-5 वेळेला सांगितलेलं होतं. त्यामुळे त्या करकरणाऱ्या कडीची फारशी फिकीर न करता करकरणाऱ्या कडीचा आवाज होत असतानाही त्याने ती उघडली, दार ढकललं. या कडीचा आवाज झाल्यावर घरामध्ये झोपलेल्या आप्पा चितळ्यांच्या
विलास नावाच्या मुलाची झोप मोडली आणि त्याने आपल्या खोलीच्या खिडकीतून या गेटाकडे म्हणजे त्या अंगणातल्या दरवाजाकडे बघितलं तर त्याच्यामधून दरवाजा उघडून शिवराम आणि रघुनाथ आतमध्ये येत आहेत हे त्याला दिसलं. आता शिवराम आणि रघुनाथ हे घरोब्याचे लोक होते आणि पहाटे 4च्या सुमारास ही जोडगोळी आतमध्ये येते म्हणजे काहीतरी विशेष किंवा खास बाब आहे हे आतमध्ये झोपलेल्या विलासला जाणवलं. विलासने आपल्या खोलीतून बाहेर येऊन घराचं दार उघडलं. तोपर्यंत शिवराम आणि रघुनाथ बाहेर पोचलेले होते. आता या जोडगोळीला बाहेर बघून दार उघडलेल्या विलासने काही विचारायच्या आतच शिवरामाने पटकन या विलासला विचारलं की काय हो आप्पा घरात आहेत ना. त्याचं बोलणं पुरं व्हायच्या आत रघुनाथाने त्याला पुस्ती जोडली की आम्हाला आत्ता आप्पांना भेटायचंय. आता या पहिल्या प्रश्नाचं उत्तर हो होतं ते विलासनी दिलं आणि मग आप्पांना आत्ताच्या आत्ता भेटायचंय त्यावर फारशी चर्चा आत्ता करण्यात अर्थ नाही हे विलासला कुठेतरी जाणवलं आणि म्हणून अर्धवट उघडलेलं ते दार त्याने पुरं उघडलं आणि तो स्वतः आप्पांच्या खोलीच्या दिशेने चालायला लागला. शिवराम आणि रघुनाथ त्याच्या पाठोपाठ चालायला लागले. ही सगळी कुजबूज खडबड झाल्यानंतर विलासची पत्नी जी मीना होती तिचीही झोपमोड झाली होती. तीही आपल्या खोलीतून आली तेव्हा हे तिघे जण आप्पांच्या खोलीकडे जात आहेत हे तिला जाणवलं आणि म्हणून तीही त्यांच्या पाठोपाठ आप्पांच्या खोलीमध्ये यायला निघाली. आप्पांच्या खोलीचं दार सताड उघडं होतं. अंगावर भली मोठी घोंगडी घेऊन आप्पा दरवाजाकडे पाठ करून आपल्या बिछाण्यावर पडलेले होते. शांत झोप त्यांना लागलेली असावी असं विलासला वाटलं. म्हणून आप्पांच्या खोलीच्या दाराशी आल्यावर ही सगळी जण थोडी थबकली. मग पायांचा आवाज होणार नाही अशी दक्षता घेत मग हे 4 जण आतमध्ये गेले. बारीकसा जो दिवा होता तो विलासनी लावला आणि त्याच्या प्रकाशामध्ये आप्पा गाढ झोपलेले आहेत आणि त्यांची पाठ आपल्याकडे आहे हे सगळ्यांना दिसलं. 2 पावलं पुढे होऊन आता आप्पांना जाग करण्यासाठी विलास त्यांच्या बिछाण्याच्या जवळ पोहोचला आणि त्याच वेळेला आप्पांच्या बिछाण्याच्या शेजारी असणाऱ्या टेबलवर त्यांना रात्री लागलं तर पाण्यासाठी जो पाण्याचं तांब्या भांड होतं त्याच्या शेजारी आप्पांनी हातातल्या 2 अंगठ्या काढून टेबलावर ठेवल्याचं विलासच्या पत्नीला मीनाला जाणवलं आणि ती 1 मिनिट प्रश्नार्थक मुद्रेने त्यांच्याकडे बघायला लागली. कारण आजपर्यंत कधीही रात्री झोपताना किंवा आंघोळीला जाताना सुद्धा आप्पाने त्या अंगठ्या काढून ठेवल्याचं तिने बघितलं नव्हतं. ती चमकून विचार करेपर्यंत विलास आप्पांपर्यंत पोचला होता. 2-4 हळू हाका मारून मग जराशा मोठ्याने हाका मारून विलासने आप्पांना जाग करायचा प्रयत्न केला. आप्पा जागे होत नाहीत हे लक्षात आल्यावर मग विलास त्या बिछाण्यावर गेला आणि त्याने सरकन आप्पांच्या अंगावर घातलेल्या घोंगडीचं पांघरूण बाजूला केलं आणि सरकन आप्पांना खांद्याला धरून आपल्या बाजूला ओढलं. आता आप्पा नक्की जागे होतील हे विलासला माहीत होतं कारण आप्पा तसे झोपेचे फार पक्के आहेत. पण आपण जरासं हलवल्यानंतर आप्पा जागे होतील ही विलासला खात्री होती. आप्पा पूर्णपणे आपल्या पाठीवर छताकडे तोंड करून बिछाण्यावर पडले पण ते जागे काही झाले नाहीत आणि म्हणून पुन्हा एकदा विलासनी गदा आप्पांना हलवलं. एवढं होईपर्यंत शिवराम आणि रघुनाथांनीही हा सगळा प्रकार बघितला. त्यांना वेगळी काहीतरी शंका आली आणि म्हणून
एकाने अप्पांच्या उशागती आणि एकाने पायाच्या बाजूला जाऊन दोघांनी दुशीकडून या अप्पांना हलवायला सुरुवात केली आणि पुढच्या 2 मिनिटांमध्ये काय झालं असावं किंवा काय झालं आहे त्याची पुसटशी कल्पना या सगळ्या मंडळींना आले आणि विलासने टाहू फोडला. थोड्या वेळाने मग घरातले सगळे दिवे लावल्याने, अप्पांच्या तोंडावर पाणी मारल्याने, नाकाशी सूत धरलं, पण आता अप्पा आपल्यामध्ये नाहीत हे तोपर्यंत त्या 4ही लोकांना कळलेलं होतं. पुढची धावपळ करायची आता वेळ आलेली होती. सकाळ झुंजूमुंजू व्हायला लागलेलं होतं बाहेर आणि त्याच वेळेला त्या काढून ठेवलेल्या अंगठ्यांकडे विलासच्या पत्नीने म्हणजे मीनाने अंगुली निर्देश करून विलासचं लक्ष तिकडे वेधून घेतलं. विलास झटकन त्या अंगठ्यांच्या जवळ गेला तर पाण्याच्या तांब्याच्या खाली सरकवून ठेवलेला एक कागद विलासच्या नजरेला पडला. झराझरा तांब्या बाजूला करून विलासने तो कागद घेतला आणि त्याच्यावरचं लिहिलेलं वाचल्यावर त्याला वरपासून खालपर्यंत थरकाप व्हायला लागला. अप्पाने स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये नीटनेटकेपणे लिहून ठेवलेलं होतं की थोड्याच वेळात शिवराम आणि रघुनाथ माझी चौकशी करायला येतील. त्यांना आल्यानंतर आधी माझ्या हातातल्या या 2 अंगठ्या द्या. शिवरामला पुष्कराजाची अंगठी आणि धाकट्या रघुनाथाला हिऱ्याची अंगठी द्यावी अशी माझी इच्छा आहे. आणि खाली अप्पाने आपली सही करून तारीख टाकलेली होती. अप्पाने पहिल्याच दिवशी जेव्हा अंगठ्यांबद्दलचं कुतूहल शिवराम आणि रघुनाथांनी व्यक्त केलं होतं तेव्हा अप्पाने शिवरामांना सांगितलं होतं की बाबा तुम्ही या अंगठ्या घालाल. सर्वसाधारणपणे आपण दुसऱ्याला आशीर्वाद किंवा त्याच्याबद्दल शुभेच्छा व्यक्त करताना असं म्हणतो की बाबा अशीच वस्तू तुला मिळेल, असंच घर तुझंही होईल, अशीच गाडी तुझ्याकडेही येईल. पण अप्पानी काही वर्षापूर्वी जाणीवपूर्वक शब्द दिल्यासारखं जणू या शिवराम आणि रघुनाथाला सांगितलं होतं की बाबांनो तुम्ही या अंगठ्या घालाल. ते त्यावेळेला अप्पा तसं का बोलले याचं उत्तर शिवरामाला आणि रघुनाथाला आज सकाळी 4च्या सुमारास मिळालं होतं. सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं हा माझा जो ठाम विश्वास आहे आणि त्या माझ्या ठाम विश्वासाला अधोरेखित करणारी 1961-62च्या दरम्यान चिपळुणामध्ये घडलेली ही सत्यकथा मी आपल्यासमोर मांडली आहे. याबद्दल आपल्याला काय वाटतं ते जरूर कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांच्या रूपामध्ये लिहून माझ्यापर्यंत पाठवा. आपण पाठवलेल्या आणि माझ्याकडे पोचलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून सहर्ष स्वागतच आहे.